प्रकरण दुसरे. रहस्यमय पाहुणा. आमच्या फर्मची दुसऱ्या दिवशी तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली गेली. आम्ही दाटीवाटीने बोर्डरूममध्ये बसल्याबसल्याच मला जाणवले की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली आहे. वयोवृद्ध मॅनेजिंग पार्टनर हार्डिननी पहिल्यांदा जमलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली. मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होते आहे की काल श्री जुलियन मॅन्टल जेव्हा एअर अटलांटिकची केस चालवत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सध्या ते ICUमध्ये आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे असे त्यांच्या डॉक्टरांनी मला सांगितले. परंतु जुलियननी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जो मला वाटते की मी तुम्हा सर्वांना कळवायला पाहिजे. जुलियनने आपली फर्म सोडून जायचे ठरवले आहे. त्यांनी वकिलीही न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते आपल्या फर्ममध्ये कधीच परत येणार नाहीत. मला फार धक्का बसला. मला माहीत होते की तो खूप अडचणींना तोंड देत होता, पण तो फर्म सोडेल असं कधीच वाटलं नाही. आमची एवढी जवळची मैत्री होती की खरं तर त्याने मला हे स्वतः येऊन सांगायला पाहिजे होतं. त्याने मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटू दिलं नाही. जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्याने तिथल्या नर्सेसना सांगून ठेवले होते की ते झोपले आहेत, त्यांना आता भेटता येणार नाही असा निरोप मला सांगा. माझा फोन घ्यायचाही त्याने टाळला. कदाचित त्याला त्याचं पूर्वायुष्य विसरायचं असेल आणि कोणी सांगितलं, कदाचित त्याला मला बघितल्यावर त्याचीच आठवण येत असेल. पण मला मात्र खूप वाईट वाटलं. या सगळ्या घटनांना 3 वर्ष उलटून गेली. मी शेवटचे त्याच्याबद्दल ऐकले की तो काही विशिष्ट हेतू मनात धरून भारतात गेला आहे. त्यांनी आमच्या पार्टनरला एवढेच सांगितले की त्याला अतिशय साधे आयुष्य जगायचे आहे. त्याला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि कदाचित ती उत्तरं त्याला भारतासारख्या गूढ देशात मिळतील म्हणून तो भारतात गेला आहे. त्याने त्याचा बंगला विकला, जेट विकले, त्याचे ते बेटावरचे घरही विकले आणि त्याची फरारीसुद्धा विकली. माझ्या मनात विचार आला की जुलियन मॅन्टल आता भारतीय योगी होणार. कायदा गूढ मार्गाने जातो हेच खरं. या 3 वर्षात मी जो जास्त काम करणारा तरुण वकील होतो तो हालचाल मंदावलेला मध्यमवयीन गृहस्थ झालो. जेनीशी माझं लग्न झालं, मुलं झाली. कदाचित मुलांमुळे असेल, पण मी थोडासा बदलत होतो. माझी जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली होती. माझे वडील नेहमी म्हणायचे, जॉन, तू जेव्हा मृत्यूशय्येवर असशील तेव्हा तुला खचितच ऑफिसमध्ये नसावंसं वाटेल. आणि मी घराकडे थोडंसं लक्ष द्यायला लागलो. मी आता नोकरीत आणि कौटुंबिक जीवनात चांगलाच स्थिरावलो होतो. रोटरी क्लबचा मेंबर झालो होतो. शनिवारी माझ्या अशिलांबरोबर गोल्फ खेळत होतो. पण मी जेव्हा जेव्हा एकटा विचार करत बसायचो त्यावेळी मला हमखास जुलियनची आठवण यायची. काय झालं असेल त्याचे? आम्ही अनपेक्षितरित्या